पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी योजना राबवल्या। त्या सर्व योजना लोकांच्या रोजीरोटीचे प्रश्न सोडवणाऱ्या होत्या। म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील सर्व उमेदवार विजयी करा असं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं। तुरंबे इथं राधानगरी तालुक्यातील भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार शुभारंभ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात झाला। यावेळी नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले, महिलांना 1 लाख रुपयांचं विनातारण कर्ज देण्याची योजना लवकरच येणार आहे। महिलांना सन्मान देण्यासाठी योजना राबवणाऱ्या भाजपच्या पाठीशी रहा असं आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं। तर राधानगरी तालुक्यात पक्षासाठी राबवलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली याचं समाधान आहे। लढाई सोपी नाही, मातब्बरांच्या बरोबर लढाई आहे, मात्र कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवा। 80 कोटी लोकांना मोफत रेशन, देशातील 3.5 करोड लोकांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 22,000 लोकांना घरं, 10 कोटी घरांना शौचालय, 12 कोटी घरांना गॅस दिला। यासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं। यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, लहुजी जरग, महेश जाधव, उदयसिंह पाटील कौलवकर, राहुल चिकोडे, सचिन पाटील, भूषण पाटील, स्वप्नील जरग, माजी सरपंच चंद्रकांत संगपाळ, मानसिंग पाटील, अलकेश कांदळकर, सुभाष जाधव, रवीश पाटील कौलवकर, दीपसिंह नवणे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते।